आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। निशांत सिद्दीकीने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणासंदर्भात पोलीस आयुक्तांची चर्चा। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासावरून नाराजीही व्यक्त। शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी घेतली अजित पवारांची भेट। पुरंदर विमानतळ आणि गुंजवणीच्या पाणी प्रश्नासंदर्भात भेट घेतल्याची माहिती। टीआरपीमध्ये 21.9 रेटिंगसह TV9 मराठी पुन्हा नंबर 1। प्रेक्षकांची पसंती फक्त TV9 मराठीला। पाचगणीतल्या कासवडमधील हिराबाग हॉटेलवर पोलिसांचा छापा। सुरू असलेल्या रेवपाटीत बारबालांसह 20 जणांवर कारवाई। 25 लाखांचा मुद्देमाल जप्त। जालना जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे ग्रामीण भागात सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णसंख्येत वाढ। लहान मुलं, गरोदर महिला, ज्येष्ठांना सर्वाधिक फटका। बाहेरचे खाद्यपदार्थ टाळण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन। रॉकेट संशोधक व्ही नारायणन इस्रोचे प्रमुख 14 जानेवारीला पदभार स्वीकारणार। सध्याचे सचिव आणि इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांचा कार्यकाळ पुढील आठवड्यात संपणार। राज्यात केशरी, पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डची छपाई आणि वितरण बंद। आता ई रेशन कार्डवर रेशन मिळणार। अर्ध्या नागपूर शहरात उद्या पाणीपुरवठा बंद। कन्हान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊनमुळे उद्या सकाळी 10 ते शनिवारी दुपारी 4 पर्यंत पाणीपुरवठा बंद। बुलढाण्यात टक्कल पडणाऱ्यांची संख्या पोहोचली 51 वर। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती। आरोग्य विभागाकडून 6 गावात घरोघरी सर्वेक्षण। पाणी आणि त्वचा नमुन्याचा अहवाल आल्यावरच कारण कळणार। मुंबई महापालिकेकडून चालू आर्थिक वर्षात विकास कामांवर होणाऱ्या भांडवल खर्चासाठी भरघोस तरतूद। मात्र आतापर्यंत केवळ 52.23% खर्च। पश्चिम रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी विशेष तपासणी मोहीम। 9 महिन्यात 104 कोटींचा दंड वसूल। मुंबईत पश्चिम उपनगरातील मारवे आणि मनोरी या समुद्र किनाऱ्यांना जोडणारा पूल पालिकेच्या वतीनं पूल बांधण्यात येणार। MC अजडमेने मंजुरी दिल्यामुळे पूल उभारण्याचा मार्ग आता मोकळा।